नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहे वनरक्षक भरती 2025 करिता सराव प्रश्नसंच. तर मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहे. TCS पॅटर्ननुसार विचारलेले सामान्य ज्ञानाचे प्रश्न असणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, महात्मा गांधीजीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, महात्मा गांधीजीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय हे वर्धा या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर मित्रांनो, खालीलपैकी लक्ष्मीकांत देशमुख या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला नाही आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर मित्रांनो, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी ही 30 वर्ष असणे आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर मित्रांनो, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून मालदीव हे बेट सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून 1911 साली बांधण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, सेंट्रल रोड इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आहे, इंडियन रोड काँग्रेसची यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, इंडियन रोड काँग्रेस याची स्थापना डिसेंबर 1934 साली झालेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी नवी मुंबई या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? तर मित्रांनो, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक हे चित्तरंजन दास हे होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान हे वैनगंगा या नदीच्या काठावर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील पहिल्यांदा
केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद बसवणारी महिला कोण होती? तर मित्रांनो, भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद बसवणारी महिला ही राजकुमारी अमृता कौर ही होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे. सिल्वर रिव्हॉल्युशन कोणत्या कृषी उत्पादनावर आधारित आहे? तर मित्रांनो, सिल्वर रिव्हॉल्युशन हे अंडी उत्पादन वृद्धी या कृषी उत्पन्नावर आधारित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आहे. लेप्चा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी बोलली जाते? तर मित्रांनो, लेप्चा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने सिक्कीम या राज्यात बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि मित्रांनो, सिक्कीमची राजधानी ही गंगटोक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 आहे. ध्वनीचा अभ्यास यांचे शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो, ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव हे ॲकॉस्टिक्स हे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आहे. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते? तर मित्रांनो, जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करतात? तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर असेल कलम 356. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तर मित्रांनो, खालीलपैकी मोहम्मद अली जिन्ना यांचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे. खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी राणीगंज ही भारतातील पहिली कोळशाची खाण आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 आहे. 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले? तर मित्रांनो, 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर हे पहिला नरसिंहदेवराव यांनी बांधलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर ही रामस्थळ पाणथळ जागा आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर ही रामस्थळ पाणथळ जागा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, खालीलपैकी महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 आहे. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दिलेला आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी अनुच्छेद 32 या मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 आहे. गोरो, खोसी आणि जयंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात? तर मित्रांनो, गोरो, खासी आणि जयंतिया या टेकड्या पूर्वांचल प्रदेशांतर्गत येतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.
मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार.